भाजपची ओबीसी यात्रा आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं पोहोचणार। अशात ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे अशी बॅनरबाजी काँग्रेसकडून करण्यात आली। आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर ज्या दिवशी मी जात काढेन त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेन असंही मुंडे म्हणाले। हिंगोलीच्या जवळा बाजार इथं ओबीसी समाजाने जागर यात्रा काढली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध करण्याकरता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेने धरणं आंदोलन सुरू केलंय। जिल्हा मध्यवर्ती बँकेला आर्थिक सहाय्य करा, स्थैर्य मिळू द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। बीड शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पितृपक्ष श्राद्ध आंदोलन केलं। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील विजोरा इथं पोहायला गेलेल्या 2 चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं चिमुकल्यांना त्यांचा जीव गमवावा लागलाय। शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली आहे। हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले असून मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। चेंबूर परिसरात क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली। जेवणाचं पार्सल पहिलं कोण घेणार या वादातून तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। सांगली जिल्ह्यातील भात पिकाचं आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिराळ्यात भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। 40% घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्याच्या कृषी विभागात तब्बल 200 पदं रिक्त आहेत। त्यामुळे एका कृषी सहाय्यकाच्या खांद्यावर 13 गावांचा भार आहे। मनोज जरांगे पाटलांची आज येवल्यात सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचाराकरता आलेल्या तरुणीसोबत सफाई कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे। तर सोयाबीनचं एकरी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। छत्रपती संभाजीनगरमधील 11 तरुण यंदा एनडीए करता पात्र ठरलेत। यूपीएससीच्या परीक्षेत 44 उमेदवार उत्तीर्ण झाले असून तोंडी मुलाखतीनंतर हा आकडा वाढणार आहे। चंद्रपुरात कचरा संकलन करणारे पालिकेचे कंत्राटी कर्मचारी 4 दिवस संपावर गेलेत। त्यामुळे कचरा संकलन ठप्प झालं असून सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। अकोल्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत आलेत। धाराशिवमध्ये पावसाने वक्रदृष्टी दाखवल्याने त्याचा थेट फटका सोयाबीनला बसतोय। गेल्या 4 वर्षांपासून सोयाबीनचा भाव 5,000च्या पुढे जाऊ न शकल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे। रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाक यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम पार पडला। ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम हा ऑलिम्पिक तत्वज्ञानावर आधारित आहे। नमस्कार, मी सुवर्णा। महाराष्ट्र अनलिमिटेड या 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवात आपण हेडलाईन्सनी करूयात।
हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। 3 डिसेंबरला मतमोजणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी 13 ऑक्टोबरला होणार सुनावणी। याचिकेत 9 आमदारांवर कारवाईची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह जर निवडणूक आयोगानं बदललं तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, जयंत पाटील यांचा इशारा। टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम, फडणवीसांचं कालचं विधान धादांत खोटं। या स्कॅमची शहानिशा झाली पाहिजे, राज ठाकरेंचा हल्लाबोल। शिवसेना कुणाची हे ठरवण्याकरता विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग। शिंदे ठाकरेंना उत्तराकरता 8 दिवसांची मुदत शिल्लक। दोन्ही बाजूंना आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची संधी। येवल्यात जरांगे पाटील यांच्या स्वागताकरता मागवण्यात आलेल्या जेसीबीला अपघात। फुलांची उधळण करण्याकरता उभे असलेले 3 जण जेसीबीवरून पडले खाली। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात 25 ऑक्टोबर पासून युवा संघर्ष यात्रा। पुण्यातून सुरू होणारी यात्रा 13 जिल्ह्यांमधून प्रवास करणार। न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट। ससून रुग्णालयातील 5 कैद्यांची येरवडा कारागृहात पाठवणी। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर कारागृहात रवानगी। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ। सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे शाहरुखला Y+ सुरक्षा। मन्नत बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा। सविस्तर बातम्यांकडे वळूया। सुरुवातच एका मोठ्या बातमीने करतोय। पनवेलमध्ये टोल नाक्यावर मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे। टोल दरवाढीवरून मनसे कार्यकर्ते संतप्त झालेत आणि आंदोलनाला सुरुवात त्यांनी केलेली आहे। टोल न भरताच वाहनं सोडायला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे आक्रमक झालेली आहे। टोल नाक्यावर मनसेची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। टोल न भरता वाहनं सोडली जात आहेत। मनसेनं आक्रमक होत आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आंदोलन होतंय, घोषणाबाजी होतीये टोल नाक्यावर। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांना अधिक विचारूया। प्रमोद, कुठल्या टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन सुरू आहे? काय आत्ताची परिस्थिती आहे? आपण बघत असाल मनसेचं आंदोलन हे पनवेलमधील शेडूम टोल नाक्यावर आहे, जे मुंबई पुण्याच्या दिशेनं म्हणजे पुण्याच्या दिशेनं मुंबई पुणे हायवे या ठिकाणी जे शेडूम टोल नाका आहे त्या ठिकाणी मनसेनं अचानकपणे आंदोलन केलेलं आहे। 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे यांनी 4 चाकी वाहनांना टोलमधून सूट आहे, त्यांना टोल आकारला जात नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलंय। आणि त्याच अनुषंगाने आपण बघत असाल ठाण्यामध्ये अविनाश जाधव हे टोल नाक्याच्या विरोधामध्ये आंदोलनाला बसले होते। त्यामुळे राज ठाकरे यांनी काल त्यांची भेट घेतली आणि तिथूनच त्यांनी टोलवर आंदोलन करण्याचं जेव्हा आवाहन केलं, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचाच आधार घेत आता मनसेचे कार्यकर्ते आहेत हे टोल नाक्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी त्या टोल नाक्यावरून जाणाऱ्या 4 चाकी वाहनांना मोफत सोडा, कारण उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे त्यांना आपण मोफत सोडावे अशा प्रकारची विनंती जी आहे ही टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना केलेली आहे। आणि कर्मचारी ज्यावेळेस हे टोल न घेता सोडतात तेव्हा त्यांना जबरदस्तीने ती वाहनं सोडण्यासाठी परावृत्त करतात। त्यामुळे मनसेचं हे आंदोलन अत्यंत आक्रमक स्वरूपाचं सुरू आहे। मनसेचं आंदोलन आक्रमक सुरू आहे। राज ठाकरे कालच म्हणालेले होते की ते 2-3 दिवसामध्ये टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांची ही भेट घेतील। तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रमोद। तर मुलुंडमध्ये टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन सुरू आहे। टोलच्या मुद्द्यावरून मनसे मुलुंडमध्येही आक्रमक झालेली आहे। पनवेल पाठोपाठ मुलुंडमध्ये सुद्धा टोल नाक्यावर मनसे आक्रमक झाली आहे। टोल न भरता वाहनं सोडली जात आहेत। राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे आक्रमक झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटं बोलतायत। काल जी टोल नाक्यांसंदर्भात त्यांनी माहिती दिली वास्तव तसं नाहीये। सगळ्या गाड्यांकडून टोल घेतला जातो असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे।
मुख्यमंत्र्यांची टोल संदर्भात ते भेट घेणार आहेत असंही त्यांनी काल अविनाश जाधव यांच्याशी बोलताना सांगितलं होतं। मुलुंडमध्ये अविनाश जाधव दृश्यांमध्ये दिसतायत। टोल नाक्यावर मनसेची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि 4 चाकी लहान गाड्यांना टोल न भरताच सोडलं जात आहे। टोल विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। पनवेल टोल नाका, मुलुंड टोल नाका, अनेक टोल नाक्यांवर मनसेचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि छोट्या गाड्यांना टोल न भरता सोडलं जात आहे। ही दृश्य आपण बघतोय मुलुंड टोल नाक्यावरची। पनवेल टोल नाक्यावर काय परिस्थिती आहे, कार्यकर्ते कसे घोषणाबाजी देत आहेत, आक्रमक झालेत बघितलं। आता मुलुंडमध्ये सुद्धा स्वतः अविनाश जाधव दिसत आहेत, पोलिसांशी बोलतायत। नेमकी परिस्थिती काय आहे, उत्तरं काय मिळत आहेत नेत्यांकडून आणि वास्तव काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे, या सगळ्यावर भाष्य केलेलं आहे मनसेनं। ग्राउंड रियालिटी ही नाही की छोट्या गाड्यांना टोल न घेता सोडलं जात आहे, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल ते वक्तव्य केलेलं होतं, त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे कालच असं म्हणालेले होते की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोल संदर्भात भेट घेतील आणि आज मात्र दादांत खोटं देवेंद्र फडणवीस बोलतायत, माहिती चुकीची देतायत, वास्तव वेगळं आहे असं ते म्हणाले आहेत। आपण अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, पनवेलमध्ये मनसे आक्रमक झाली आहे, मुलुंडमध्ये सुद्धा मनसे आक्रमक झालेली आहे, काय अधिक सांगाल? सुवर्ण, मनसेने गेल्या 15 दिवसापासून गांधीगिरी टाईपने आंदोलन केलेलं आहे आणि आजही त्यांनी गांधीगिरी टाईपच आंदोलन केलेलं आहे। मुलुंड टोल नाक्यावर जेव्हा हे सगळे मनसेने गेले तेव्हा त्यांनी तिथे जे येणारे प्रवासी आहेत किंवा ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना त्यांनी थांबून सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने टोल भरताय किंवा तुम्ही जो टोल भरताय वाढीव टोलचा आहे हा तुमच्याकरता मारक आहे किंवा तुमच्याकरता जाचक आहे। मी त्यांना विनंती केली, म्हणजे एक प्रकारे टोल नाके फोडणारी मनसे आणि टोल नाक्यावर येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांना विनंती करणारी मनसे, हे 2 फरक दिसले। आपण जर पाहिलं की अविनाश जाधव जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गांधीकर आंदोलन केले होते आणि त्यांनी उपोषण देखील केलं होतं आणि आजही त्यांनी येऊन मुलुंड टोल नाक्यावरती जे वाहन चालक जे येत आहेत तिथे त्यांना तिथे सांगून की तुम्ही जो टोल भरताय किंवा तुमच्याकडून जो टोल वसूल केला जातोय तो पूर्णतः चुकीचा असून तो जाचक आहे, हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते मनसैनिकांनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे आजचं आंदोलन होतं। सगळं पाहता थोड्या वेळानंतर अविनाश जाधव जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची प्रक्रिया सुरू केलेली आहे। नक्की, पण त्याचबरोबर अविनाश जाधव म्हणजे ज्या चर्चा होत आहेत, अविनाश जाधवांशी बोलताना कालच राज ठाकरे म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांची ते भेट घेतील। दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लहान टोल म्हणजे लहान गाड्या ज्या आहेत त्यांना टोल भरावा लागत नाहीये, पण तसं वास्तव नाहीये, ज्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं। या सगळ्याविषयी काय म्हणाल? सुवर्ण, राज ठाकरेंनी जे भाष्य केलं होतं तो मुद्दा आणि हा टोल नाक्याचा मुद्दा अविनाश जाधव यांनी केलेलं उपोषण, हा मुद्दा जो आहे हा एक वेगळा मुद्दा आहे आणि ओव्हरऑल जे म्हणण्यात आलेलं आहे की छोट्या टोल नाक्यांचा विषय जो आहे, खरं तर ठाण्यावरून मुंबईला जाताना जो टोल नाका लागतो त्यामध्ये जे पत्र दिलं गेलेलं आहे त्या पत्रामध्ये जो मुद्दा मेन्शन केले गेलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की ठाण्यामध्ये फुट ओव्हर ब्रिज असतील किंवा मोठे किंवा रोड वाइंडिंग असेल किंवा इतर ब्रिज बांधणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे हा टोल जो आहे तो आम्ही वाढीव केलेला आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे ते आम्ही टोल वसूल करतो आहे असं नमूद केलेलं आहे। म्हणजे जर इन्फ्रास्ट्रक्चर वाढला आणि त्याचबरोबरीनं त्या ठिकाणीचे जे सुखसुविधा वाढलेल्या आहेत तर त्या सुखसुविधा ज्या आम्ही वाढवलेल्या आहेत त्याचे आम्ही पैसे घेतोय, कारण ठाणे महानगरपालिकेने त्यांना त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या हँडओव्हर केलेल्या नाहीये। म्हणजे कुठेतरी तांत्रिक मुद्दा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेकडून हा मुद्दा जो आहे तो अधोरेखित करण्यात आलेला नाही किंवा त्यांनी माहिती अपुरी दिलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। टोल दरवाढीच्या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत। आपल्या लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची वक्तव्य काय होती ते राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत मांडलं। तसंच टोल मुक्त महाराष्ट्राकरता काय काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं, या सगळ्याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडलाय। टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय। टोलचा सगळा पैसा कॅशमधला पैसा, याचं होतं काय, त्याच कंपन्यांना हे टोल कंत्राट कसं मिळतं, असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केला। हे टोलचा सगळा पैसा हा सगळा कॅशमधला पैसा, हा पैसा जातो कुठे
याचं होतं काय आणि त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे. मला काय कोणाला टोल मिळावा किंवा न मिळावा हा विषय नाही आहे, पण त्याच्यानंतर पुन्हा शहरांमधल्या रस्त्यांची आणि आपल्या जे काही हायवे आणि जे काही सगळ्या परिस्थिती आहे, सगळ्या रस्त्यांवरती जर समजा खड्डे पडणार असतील तर हा टोलचा पैसा मुळात जातो कुठे. मग त्याच्यावरती आपण रोड टॅक्स पण भरतो आहोत, तो पैसा जातो कुठे. सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या खिशामधले जे त्यांचे पैसे हे जात असतात, पण ते जातात कुठे हे कोणालाही कळत नाही. कोणत्या दबावाखाली मला विचारतच आहेत ना की तुम्ही ह्याच्यामध्ये होतात, तुम्ही पिटिशन केली होती कोर्टामध्ये, तुम्ही कशाच्या जीवावरती माघार घेतलीत, काय म्हणून तुम्ही माघार घेतलीत. बरं आत्ताच्या राज्य सरकारला कोणी दबाव आणतंय का की हे टोल नाके चालू राहिले पाहिजेत म्हणून मी म्हटलं ना कोणाचं उदरनिर्वाहाचं साधन आहे का. ते मला असं वाटतं 2-3 दिवसात त्याची उत्तर मला मिळतील. खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि मला असं वाटतं की ह्याची शहानिशा झाली पाहिजे. आता मी 2 दिवसामध्ये मी जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू. अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा 4 व्हीलरला 3 व्हीलरला आणि 2 व्हीलरला जर समजा टोल नाही आहे तर आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि 4 व्हीलर 3 व्हीलर 2 व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. पुण्यामध्ये दसऱ्याला शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादी युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पवारांच्या सभेनं झाली. यात्रेची सांगताही पवारांच्या सभेनंच होणार आहे. नागपुरात ही उत्तर सभा होईल. दसऱ्याला शरद पवारांची तोफ नागपुरामध्ये धडाडेल, पुण्यामध्ये धडाडणार आहे. शरद पवारांची तोफ युवा संघर्ष यात्रेची सुरुवात सभेनं होणार आहे. पवारांच्या सभेनं यात्रेला सुरुवात होणार आहे. आमदार रोहित पवार मैदानात उतरले असून 25 ऑक्टोबर पासून रोहित पवारांच्या नेतृत्वात युवा संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून पुण्यातील लाल महाल, देहू, आळंदी संत पीठाला नतमस्तक होत यात्रेला सुरुवात होणार आहे. एकूण 820 किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. 13 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा प्रवास करेल. दरम्यान तरुणांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नाकरता ही यात्रा काढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. जो काही ही यात्रा आता होणार आहे युवकांची, ही वेगळी यात्रा आहे. कुठेही नॅशनल हायवेने ही यात्रा जाणार नाही. विलेज रोड असतील, छोटे रोड असतील, पाणंद रस्ते असतील, नाहीतर काही तांडा वस्ती असेल, बॅरेजेस असतील, त्याच्यावरनं ही यात्रा सुंदर यात्रा आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मध्य प्रदेशामध्ये 17 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. म्हणजे एकूण 5 राज्यांमध्ये एकाच ठिकाणी 2 दिवस मतदान होईल. मतमोजणी या सगळ्या 5ही ठिकाणी 3 डिसेंबरला होणार आहे. Mizoram, the date of poll will be 7th November and date of counting would be 3rd, which is common of course for all these states, and elections in all these states would be completed by 5th of December. So date of poll is 7th November. Similarly, in case of Chhattisgarh, the elections would be in 2 phases. The date of poll would be 7th November and 17th November. The nominations after Mizoram for the first phase of the Chhattisgarh would happen on 20th, the 13th, and the last date would be 20th. Date of poll being 7th November, and for phase 2, 17th November. In Madhya Pradesh, this coincides with the second phase of Chhattisgarh, and date of poll would be
7th November. Thereafter, Rajasthan, where the date of poll will be 23rd November in one phase entirely in Rajasthan. The date of issue of Gazette notification would be 30th October and date of counting for everyone being 3rd of December. Telangana would go last to the poll and date of poll is 30th November with the date of issue of Gazette notification being 3rd of November. And the entire election process would be complete by 5th of December. आगामी निवडणुकांकरता भाजपनं कंबर कसलेली आहे. सगळेच पक्ष किंबहुना कामाला लागलेत. भाजपनं कंबर कसलेली आहे आणि वेळापत्रक जाहीर होताच भाजप कामालाही लागलेली आहे. निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यावर 5 राज्यातील प्रचाराकरता भाजपची फौज तयार आहे. महाराष्ट्र भाजप, मुंबई भाजपच्या नेत्यांवर या 5 राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह तसंच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होतीये. मूळ पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवारांच्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा युक्तिवाद केला जाईल. याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोधी पक्षांना खोटी कागदपत्र दाखवल्याचा आरोप केलाय. तसंच त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केल्याचा दावाही सिंघवी यांनी केला. शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण होत्या, तर अजित पवार यांची बाजू मांडण्याकरता त्यांचे वकील आले होते. निवडणूक आयोगात ही सुनावणी 2 तास चालली. आता एनसीपीचे अधिकार आणि पक्ष चिन्ह याबाबत आज निवडणूक आयोगासमोर पुढची सुनावणी होणार आहे. निर्णय लागल्यावरच कळेल आपल्याला, पण शरद पवार साहेबांनी काढलेला पक्ष आहे. शरद पवार साहेबांनी या पक्षाची सगळी उभारणी केलेली आहे आणि देशातले बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळं वेगळा निर्णय होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. त्यातून निवडणूक आयोगाला काही वेगळे करण्याची जर ही आली तर दुर्दैव आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाक यांच्या उपस्थितीमध्ये ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम पार पडला. ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम हा ऑलिम्पिक तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ज्यामध्ये शरीर आणि मनाच्या संतुलित विकासाद्वारे शिक्षण घेतलं जात आहे. उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या ऑलिम्पिक मूल्यांचा अंगीकार करणे म्हणजे जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये याकरता प्रयत्न करणे हे उद्दिष्ट आहे. I think first and foremost, we as Indians are so proud to welcome the Olympic movement back to India after 40 years. Reliance Foundation is delighted to partner with OWEP, and we are really looking out to this partnership. As a teacher, I believe sports is the biggest unifier, and children learn as much as in playgrounds as they do in classrooms. And OWEP brings both sports and education together. With this partnership, we hope to positively impact the 250 million school-going children of India, reaching out to the remotest villages and regions of India, giving them options of a more disciplined, healthier, fitter and more ethical lifestyle. I think children are our future and we need to give them the right to education and the right to play. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त